नमस्कार मित्रांनो, स्वस्ति यश ज्योतिष मंचमध्ये मी सुहास शास्त्री तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज एपिसोड 4 मध्ये आपण ज्योतिषशास्त्रातील 12 भाव, तुमच्या आयुष्यातील 12 भाग्याचे दरवाजे याविषयीची माहिती घेणार आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत कुंडलीतील 12 भाव म्हणजे काय. हे 12 भावच तुमच्या जीवनाचे 12 भाग्याचे दरवाजे आहेत. हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण शेवटी तुम्हाला तुमच्या आयुष्याचं सर्वात मोठं रहस्य कळणार आहे. 12 भावांचं सोपं, प्रभावी, तुम्हाला कळेल असं स्पष्टीकरण इथं देतो. फर्स्ट हाऊस हा तुमचा चेहरा आहे, तुमचा आत्मविश्वास आहे, तुमचं व्यक्तिमत्व आहे. हे तुमची जिंदगी कशी दिसेल ते ठरवत असतात. मी कोण आहे याचं उत्तरही आपल्याला या फर्स्ट हाऊसमधून कळतं. तुमच्या कुंडलीतील सेकंड हाऊस हा पैसा, कुटुंब, वाणी हे घर सांगतं की तुमच्या बोलण्यात किती ताकद आहे. पैशाचं नशीब तुमच्या जीवनामध्ये कसं आहे. थर्ड हाऊस हा तुमचा पराक्रम आहे, धैर्य आहे, मेहनत आहे, काम करण्याची ताकद तुम्हाला कुठून येते. इथेच तुमचे कर्मयोग दडलेले असतात. चौथा हा भाव, फोर्थ हाऊस, हे सुख, घर, माता, वाहन, मन शांती किंवा सुखाचं घर बांधता येईल का, गाडी केव्हा येईल याचं उत्तर आपल्याला इथे मिळतं. पाचवा हाऊस हा तुमची प्रेम, बुद्धी, तुमची मुलं, सर्जनशीलता, प्रेमसंबंध होतील का, यशस्वी होतील का, अयशस्वी राहतील का, मुलांचं भविष्य हे इथून दिसतं. सहाव्या घरातून तुमचा शत्रू, आजार आणि संघर्ष कळतो. तुमच्या समस्यांचं मूळ कारणाचं घर, वारंवार आजार, कोर्ट केस, ऑफिसमधील त्रास याचं हे विज्ञान इथंच आहे. सातव्या हाऊसमधून तुमचा विवाह, जोडीदार आणि भागीदार, ज्यांचं लग्न लांबतं किंवा तुटतं त्यांच्या 7व्या हाऊसमध्ये वादळ असतं. 8व्या घरामधून अकस्मात बदल, आयुष्याचं रहस्य, अध्यात्म हे सर्वात गूढ असं घर आहे किंवा स्थान आहे. इथे दोष असेल तर जीवनात मोठे चढउतार आपल्याला पाहायला मिळतात. 9th हाऊसमधून आपल्याला भाग्य, धर्म, गुरु, यशाचा दरवाजा इथून कळतो. आपल्याला भाग्य खुलं आहे की बंद आहे त्या जातकाचं, सुदैव आहे का दुर्दैव आहे हे 9वं घर आपल्याला सांगतं. 10व्या हाऊसमध्ये आपल्याला करिअर, व्यवसाय, प्रतिभा समजते. नोकरी की व्यवसाय, कुठे यश मिळेल, प्रसिद्धी कशी मिळेल याचं उत्तर इथं आपल्याला कळतं. 11व्या हाऊसमधून आपल्याला लाभ, पैसा, मोठी कमाई हे घर सांगतं. तू करोडपती होशील का, तुझ्या प्रयत्नांना परतावा कधी मिळेल ते आपल्याला इथून समजतं. 12व्या हाऊसमधून खर्च, विदेश, अंतरंग शांती आपल्याला कळते. विदेश योग त्या व्यक्तीच्या जीवनात आहे का, आर्थिक उतराई आहे का, आर्थिक आध्यात्मिक उतराई होते का, आध्यात्मिक प्रगती आहे का, हे सगळं इथंच उघड होतं. या 12 घरांवरूनच तुमचं संपूर्ण आयुष्य ठरतं. तुमची समस्या कुठे दडली आहे हे इथं माहीत नसेल तर तुम्ही कितीही उपाय केले तरी जीवन बदलत नाही. म्हणून कुंडलीचं वाचन हे एक विज्ञान आणि योग्य वाचक मिळाला तर जीवन बदलतं. एक छोटीशी कथा सांगतो. 12 घरांचे रहस्य कसे काम करते. एक माणूस सतत म्हणायचा, माझं नशीब बंद आहे. त्याची कुंडली पाहिली तर 6व्या हाऊसमध्ये अडथळे होते, 10वं हाऊस कमजोर होतं, 11th हाऊस नुकसानयुक्त होतं आणि 9th हाऊस नीच होतं. उपाय केले, 45 दिवसात काम झालं, 2 महिन्यात उत्पन्न वाढलं आणि तो म्हणाला, साहेब माझ्या जीवनाचा दरवाजा उघडलाच. हा आहे 12 भावांचा, घरांचा प्रभाव. जर तुमच्याही आयुष्यामध्ये कामात अडथळे, विवाहात विलंब, पैशाची समस्या, मुलांबद्दल किंवा व्यवसायामध्ये नुकसान असेल, असं काही घडत असेल तर तुमची कुंडली